नवरा बायको जेवत असतात. बायको अचानक रोमॅन्टिक मूडमध्ये, अहो घास भरवा ना. नवरा वैतागून, बरं बरं हे घे, घास भरवतो. बायको, मी नाही घेणार, जा. तुमचे ना माझ्यावर प्रेमच नाही गडे, अगोदर नाव घ्या मगच. नवरा रागाने, चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे. बायको लाजते, चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे. घास भरवितो कुत्रे, थोबाळकर इकडे. नवीनच लग्न झालेलं एक जोडपं हनीमूनसाठी काठमांडूला जाण्यासाठी एअरपोर्टवर बसलेलं असतं. एवढ्यात सांगण्यात येतं की काठमांडूला जाणारी सगळी विमानं खराब हवामानामुळे रद्द करण्यात आली आहे. बायको, काय हो, आता कसं जायचं काठमांडूला? नवरा, आता कसलं काठमांडू, आता इथेच कुठेतरी काठमांडू. पत्नी, तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की मी खूप चांगला स्वयंपाक करते? पती, तुझ्याशी लग्न करण्याचं काहीतरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना. नवरा, तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे. बायको, मग तिच्याशीच करायचे होते लग्न, मला कशाला गटवली? नवरा, तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही, जा. राम्या, तू बायकोला वाढदिवसाला कार भेट देणार होता ना, मग हिऱ्याची अंगठी का दिली अचानक? नाऱ्या, अरे नकली कार भेटेनारे कुठं. नवरा बायको बसमध्ये चढतात. बायको, 1.5 तिकीट द्या. कंडक्टर, 1.5 कुणाचे? बायको, माझं एक फुल आणि आमचे हे हाफमॅड असल्याने यांचं अर्ध तिकीट. कंडक्टर, तरीसुद्धा तुम्हाला 2 फुल तिकिटे घ्यावी लागतील. बायको, का? कंडक्टर, तुमचे पती हाफमॅड म्हणून अर्ध आणि तुम्ही 1.5 शहाण्या असे 2 फुल. रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो, बघ, मी तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान वाटतोय की नाही? हजरजबाबी बायको उत्तर देते, एकदम टक्कल करायचे होते, म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असता. बायकोच्या छळाला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला 3ऱ्या मजल्याच्या कठड्यावर उभा राहतो. उडी मारणार इतक्यातच बायकोचा आवाज येतो, अहो ऐकलं का, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, जरा येता का, ओळख करून देते. नवरा, हो हो आलोच. बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारले, कशी दिसते रांगोळी? रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळलंच नव्हतं, म्हणून हुशारीने म्हणालो, काय सुंदर पक्षी रंगवला आहे. तर बायको भडकली आणि म्हणाली, हत्ती आहे तो. मुलगा, बाबा, मला शाळेच्या नाटकात रोल मिळाला आहे. बाबा, कोणता रोल आहे? मुलगा, नवऱ्याचा. बाबा, अरे गाढवा, डायलॉग असणारा रोल माग.